तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत FPL युनिट 4 ॲरे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. बघा फर्स्ट क्वेश्चन कोणता, एक्सप्लेन हाऊ टू डिक्लेअर इनिशियलाइज वन डायमेन्शनल ॲरे इन सी विथ ॲन एक्झाम्पल. आता बघा तुम्हाला वन डायमेन्शनल ॲरे एक डिक्लेअर आणि इनिशियलाइज कसा करायचा आहे त्यासाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे, त्याच्यावर एक्झाम्पल लिहायचे. आता इनिशियलाइज, आता तुम्ही ॲरेचा स्टडी करायला घेतला वन डायमेन्शनलचा, त्याबरोबर टू डायमेन्शनल ॲरेचा पण स्टडी करा. बघा इथं एक पण क्वेश्चन विचारला आहे, हाऊ टू डिक्लेअर इनिशियलाइज टू डायमेन्शनल ॲरे विथ ॲन एक्झाम्पल. सेम क्वेश्चन आहे, फक्त इथं टू डायमेन्शनल आलेला आहे, इथं वन डायमेन्शनल. त्याच्यात कसं करायचं तुम्ही बघून घ्या. त्यानंतर बघा कंपेअर द RCPY अँड strncpy फंक्शन गिव्ह सुटेबल एक्झाम्पल. आता हे कंपेअर करायचे म्हणजे डिफरन्स बिटवीन करायचा आणि त्याच्यावर एक्झाम्पल द्यायचे. आता हा प्रोग्राम बघा, राईट अप स्ट्रिंग युजिंग strkt फंक्शन. आता हे करायचे दोन स्ट्रिंगची, बरोबर. आता युजर कोण दोन स्ट्रिंग घ्यायचे आणि त्यांची ॲडिशन करायची, cat फंक्शन वापरायचं. त्यानंतर बघा एक्सप्लेन स्ट्रिंग फंक्शन, स्ट्रिंग कॉपी, लेंथ फंक्शन वापरायचे. तर त्याच्यात वापर काय आहे ते आणि एक्झाम्पल द्या. त्याच्यानंतर नुसते एक्सप्लेनच नका करू, त्यात एक्झाम्पल पण राईट करा. त्यानंतर बघा राईट अ सी प्रोग्राम टू चेक गिवन स्ट्रिंग इज पॅलेंड्रोम. आता हा जो प्रोग्राम आहे तुम्हाला एकदम सोप्या भाषेत किंवा सोप्या लँग्वेजमध्ये मी तुम्हाला राईट करून दिलेला आहे. तर राईट प्रोग्राम इन सी टू ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेस. ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेसचा प्रोग्राम मी तुम्हाला लिहिलेला नाही, कारण हा प्रोग्राम खूप हार्ड आहे, तुम्हाला आता समजणार पण नाही. त्यानंतर बघा व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ ॲरे इन सी. ॲरेच्या प्रॉपर्टीज काय आहे सीमध्ये ते सांगायचं आहे. व्हॉट आर द डिफरंट वेज टू स्ट्रिंग इनिशियलायझेशन करण्याला वेगवेगळे वे काय, वेगवेगळ्या टाईप काय, त्यासाठी आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर बघा राईट अ प्रोग्राम टू काउंट द नंबर ऑफ कॅरेक्टर इन स्ट्रिंग युजिंग लूप स्टेटमेंट. आता लूप स्टेटमेंट वापरून आपल्याला कॅरेक्टर काउंट करायचे स्ट्रिंगमधले. बघा खूप इम्पॉर्टंट आहे, हे जे 2-3 प्रोग्राम आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे तो आपला पॅलिंड्रॉमचा, त्यानंतर प्रोग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. हे प्रोग्राम तुम्ही करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.